Forest resources. A forest is an extensive area of land covered by a variety of plants. काय आहे फॉरेस्ट म्हणजे काय आहे? तर एक प्रचंड मोठा असा एक भाग आहे, एक्सटेन्सिव्ह एरिया आहे अँड इट इज कवर्ड बाय व्हरायटी ऑफ प्लांट्स, विविध प्रकारच्या वनस्पतींनी व्यापलेला. इट इज अ कवर्ड बाय व्हरायटी ऑफ प्लांट्स. तुम्ही जंगल जर पाहिलं असेल तर जंगलात विविध प्रकारच्या मोठ्या लहान अशा सर्वच प्रकारच्या वनस्पती तुम्हाला प्लांट्स तिथं बघायला मिळतात. It is a natural habitat of plants, animals and microbes. हॅबिटेट म्हणजे काय? अधिवास. अधिवास म्हणजे काय? थोडक्यात त्यांचं घर आहे ते. जसं आपण ज्या भागात राहतो त्या भागाला आपला हॅबिटेट किंवा अधिवास असं म्हणतो. तसं जंगल हे काय आहे तर त्यांचं हॅबिटेट आहे. कोणाकोणाचं आहे तर प्लांट्स, अॅनिमल्स आणि मायक्रोब्स यांचं ते घर आहे जंगल म्हणजे, लक्षात ठेवा. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे प्राणी त्या जंगलात राहतात. ते प्राणी जंगलात राहतात त्यामुळे ते सुरक्षित आहेत आणि आपणही सुरक्षित आहोत जंगलामध्ये प्राणी राहतात म्हणून, लक्षात ठेवा. तर या सर्व प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव म्हणजे प्लांट्स, अॅनिमल्स आणि मायक्रोब्सचं हे काय आहे? हॅबिटेट आहे. About 30% of the total land of the world is covered by forest. आणि एकूण पृथ्वीच्या किती भाग फॉरेस्ट कव्हर झालेला आहे तर 30%, म्हणजे 70% पैकी काही भागात आपण राहतो आहोत आणि पूर्ण बाकीचे 30% ही जंगलच आहे, हे लक्षात घ्या. भारतामध्ये कधी काळी प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगल होते, म्हणजे जसं आज अमेझॉन मध्ये जंगल आहेत अमेरिकेच्या, तसंच भारतामध्ये देखील प्रचंड मोठी मोठी जंगल होते. मधल्या काळामध्ये प्रचंड वृक्षतोड झाली त्यामुळे जंगलांची संख्या कमी झालेली आहे, तरी पण बऱ्यापैकी टिकून आहेत जंगल. आणि पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त आहे, तुम्हाला माहिती आहे. 78% वॉटर आहे, 79% वॉटर आहे आणि 21% नियर अबाउट लँड आहे पृथ्वीवर. आणि त्याच्यापैकी पण काही प्रमाणामध्ये जंगलांचं प्रमाण बघितलं तर लँडच्या प्रमाणात कमी आहे, 30%च आहे ते. म्हणजे जंगलाचं प्रमाण फार आहे असं पण नाही, ठीक आहे. हा, जे जंगलं जी आहेत ते 30% आहेत, ती कमी आहेत असं स्पष्ट मत आहे माझं. आणखी जंगलं वाढायला हवी, ठीक आहे. हाऊ मेनी पर्सेंट इज कवर्ड बाय फॉरेस्ट? That is a 30% of the land is covered by forest on the by the world of the world. Forests give timber for housing and furniture. टिंबर म्हणजे लाकूड. टिंबर म्हणजे काय? लाकूड. तर आपल्याला जंगलामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट मिळते ती म्हणजे लाकूड, जी घर बनवण्यासाठी आणि फर्निचर बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे, ठीक आहे. Besides various products like paper, rubber and medicines, forests perform many protective functions and productive functions. हा, आता फॉरेस्ट काय करतायत तर प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन्स, हे मी तुम्हाला सांगितलं जस्ट तास सुरू व्हायच्या आधी. तर या गोष्टी घडून आणतात. प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय तर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काम करतात आणि प्रोडक्टिव्ह म्हणजे काय तर उत्पादन याच्या दृष्टिकोनातून काम करतात. म्हणजे काही गोष्टी आपल्याला जे उपयोगी पडतात त्या प्रोडक्टिव्ह भागामध्ये जातात आणि प्रोटेक्टिव्ह म्हणजे या संपूर्ण पृथ्वीला उपयोगी पडतील अशा गोष्टी त्या घडून आणतात, फॉरेस्ट कडनं घडल्या जातात, त्या प्रोटेक्टिव्ह मध्ये येतात. त्या आपल्याला पण उपयोगी आहेत आणि त्यांनाही उपयोगी आहेत. पहा, Let us first understand the protective functions of forests. प्रोटेक्टिव्ह आधी बघूयात, नंतर ह्या गोष्टी बघूयात. प्रोडक्टिव्ह. Forests help in maintaining rainfall and climate. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिला पॉइंट काय असेल तर फॉरेस्ट हे रेनफॉल मेंटेन करतात. म्हणजे काय? पाऊस किती पडावा याच्यावर नियंत्रण या फॉरेस्टचं आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं सर्व भागामध्ये हा कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असतो. जसं तुम्हाला दिसतंय किंवा जंगलांची संख्या कमी झालेली आहे, पावसाचं प्रमाण पण कमी होत चाललेलं, लक्षात ठेवा. आणि आता जंगलांची संख्या, झाडांची संख्या वाढत चालली, पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे पाऊस पाडण्यावर जे नियंत्रण कोणाचं आहे तर ते फॉरेस्टच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्लायमेट म्हणजेच काय तर त्या ठिकाणी असणारे जे काही हवामान आहे ते हवामान हे मेंटेन राहिलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, याचं काम पण फॉरेस्ट करतात. म्हणजे तिथं टेम्परेचर जास्त वाढू द्यायचं नाही. तर टेम्परेचर, पृथ्वीवरचं टेम्परेचर हे ठराविक 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंतच राहायला हवं. ते जर आणखी वाढलं तर मग या ठिकाणी ग्लोबल या ठिकाणी क्रायसिस येऊ शकतात, म्हणजे वैश्विक समस्या निर्माण होऊ शकतात तापमानाच्या बाबतीत, ठीक आहे. हा, तर ते मेंटेन करण्याचं काम फॉरेस्ट करतात, कारण त्यांच्याकडून
वातावरणामध्ये ओलावा आणि ऑक्सिजन या दोन्ही गोष्टी सोडल्या जातात आणि त्याच्यामुळे वातावरणातला ओलावा टिकून राहतो आणि तापमान पण टिकून राहतं, कमी राहतं, वाढत नाही. They help to reduce the velocity of water flowing over the land. ते काय करतात, व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर म्हणजे पाण्याचा वेग जो आहे वाहण्याचा फॉरेस्टमुळे कमी होतो. म्हणजे महापूर वगैरे जर या फॉरेस्टमध्ये आले, जंगलामध्ये महापूर आले तर त्यांचा वेग कमी होतो त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते. जमिनीची धूप म्हणजे काय, सॉइल इरोजन असं त्याला एक शब्द आहे. म्हणजे काय होतं, जमिनीवर जी काही माती असते ती पाण्यासोबत वाहून जाते. तर जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे असतील, गवत असेल, तर हे गवत ही झाडांची मुळं काय करतात, तर या जमिनीवरील माती धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे कितीही वेगाने पाणी आलं तरी देखील त्या ठिकाणी ही माती वाहून जात नाही. आणि माती ही देखील खूप मोठी संपत्ती आहे आपल्यासाठी, लक्षात ठेवा. जर मातीच नसेल तर आपण काहीच पिकू शकणार नाही आणि आपल्याला जर काही मिळालं नाही खायला तर आपण मरून जाऊ एक दिवशी. त्यामुळे माती टिकणं आणि ती माती टिकवणं हे सर्वात मोठं काम हे फॉरेस्ट कडून केलं जात आहे, लक्षात ठेवा. तर फॉरेस्ट काय करतं, तर फ्लो ऑफ वॉटर किंवा वेलॉसिटी ऑफ वॉटर काय करतं, रिड्यूस करतं. फॉरेस्ट रिड्युसेस द वेलॉसिटी ऑफ द वॉटर अँड ड्यू टू दिस दे प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. जे काही मातीची धूप होणार आहे, जमिनीची धूप होणार आहे, म्हणजे जमिनीवरील माती वाहून जाणार आहे, ती रिड्यूस होते. खूप कमीत कमी माती त्यातून वाहून जाते, लक्षात ठेवा. And forests help in the percolation of water into the ground. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पाण्याचा वेग वाहण्याचा कमी होतो तेव्हा पाणी हळूहळू स्थिर व्हायला लागतं आणि जेव्हा पाणी स्थिर होतं तेव्हा ते पर्क्युलेट होतं. म्हणजे काय होतं, तर पाणी मुरतं जमिनीमध्ये, लक्षात ठेवा. आणि माहित आहे जंगलामध्ये जेवढं जास्त पाणी मुरतं ते इतर कुठेही मुरत नाही, हा लक्षात ठेवा. आणि असं मुरलेलं पाणी नंतर नद्यांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तेच पाणी जंगलातलं काय होतं, जमिनीमध्ये मुरतं आणि विहीर, तलाव, ओढे आणि नद्या यांना ते पाणी हळूहळू मिळत राहतं. अशा पद्धतीने भविष्यामध्ये तरतूद अशा पद्धतीने जमिनीमध्ये साठवली जाते फॉरेस्टमुळे. रिड्यूस रेट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे काय, इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन. बाष्पीभवन केव्हा होतं, जर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश त्या पाण्यावर पडत राहिला तर सूर्यप्रकाशामुळे पाण्याच्या वरच्या थरांची हळूहळू वाफ व्हायला सुरू होते. पण जंगलामध्ये सूर्यप्रकाश फार कमी पोहोचतो. त्यामुळे जंगलामध्ये जर पाणी साचलं असेल किंवा जंगलात पाण्याचं प्रमाण असेल तर त्याच्यावर सूर्यप्रकाश पडू शकत नाही, पडला तरी फार कमी पडतो. त्यामुळं त्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण फार 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 कमी असतं. त्यामुळे रिड्युसेस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन हा एक महत्वाचा पॉईंट आहे. जेवढं पाणी जास्त इव्हॅपोरेट होऊन जातं तेवढं पाण्याचं नुकसान होतं, लक्षात. आपलं नुकसान होतं, पाणी कमी पडतं आपल्याला. त्यामुळे पाण्याचं इव्हॅपोरेशन होऊ नये म्हणून त्या तलावाच्या पाण्यावर किंवा विहिरीच्या पाण्यावर विशिष्ट प्रकारचा एक केमिकल टाकतात, त्याला इथाइल अल्कोहोल म्हणतात, ते टाकतात त्याच्यावर. त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन कमी होतं. मग असं करण्यापेक्षा जर जंगलं असतील आपल्या अवतीभोवती तर आपोआपच पाण्याचं इव्हॅपोरेशन काय होईल, कमी होईल. Reduce rate of evaporation, prevent erosion of soil and control floods. हे दोन्ही मुद्दे आता तुम्हाला सांगितले. इरोजन ऑफ सॉइल काय होतं, त्यामुळे कंट्रोल केलं जातं आणि फ्लड्स आणि महापूर पण नियंत्रित केले जातात. कारण पाण्याचा वेग जर वाहण्याचा कमी झाला तर पुढे पाणी फार कमी पोहोचतं आणि हे सगळं पाणी जंगलामार्फत अडलं जातं. आणि जंगलं म्हणजे कशी असतात, ते अत्यंत दाट असतात. म्हणजे झाडाच्या बुंध्याला बुंदा चिटकलेला असतो, लक्षात ठेवा. खोडाला खोड चिटकलेलं असतं. अशा पद्धतीनं इतक्या प्रचंड हॅलो सर, आवाज दाटीवाटीचं जंगल येईने. असतं. हा, येतोय आवाज मला. तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बघा, कारण इथे माझा आवाज तरी पोहोचतोय. हा पहा, The trees in the forests absorb pollutant gases and thereby help to maintain the balance of the atmospheric gases. दुसरा आता हे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की वनस्पतींचं काम सतत चालू असतं. ते काय करत असतात, वातावरणाला कार्बन डायऑक्साईड घेतात, दे ऍब्झॉर्ब द कार्बन डायऑक्साईड अँड रिलीज ऑक्सिजन, हो का नाही. आणि ऑक्सिजन जेवढं हवेमध्ये जास्त असेल आणि कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जेवढं कमी असेल तिथली हवा तेवढी शुद्ध असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय होतं, वातावरणातला ऍटमॉस्फिअर मधला बॅलन्स मेंटेन केला जातो, पोल्युशन कमी केलं जातं. तर हे महत्वाचं काम जे आहे ते वनस्पतीच करू शकतात. माणसे पोल्युशन निर्माण करत असतात आणि वनस्पती किंवा फॉरेस्ट पोल्युशन कमी करत असतात. ठीक आहे, पहा. Forests thus help in keeping the good quality of the environment
In forests, the wildlife flourishes as animals get food and shelter. आणि सगळ्यात महत्वाचं, प्राणी जंगलात का राहू शकतात, तर त्या ठिकाणी त्यांना दोन गोष्टी मिळतात. एक तर अन्न मिळतं, फूड मिळतं, आणि दुसरं शेल्टर म्हणजे निवारा मिळतो. झाडावर राहतात प्राणी, किंवा जंगलामध्ये गवतामध्ये लपून बसतात प्राणी, किंवा नैसर्गिक त्यांना काहीतरी झाडांची ढोली किंवा एखादी गुहा राहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने हे जे प्राणी आणि आहेत, हे प्राणी यांना अन्न आणि निवारा या दोन गोष्टी सहज मिळत असल्यामुळं त्यांचं या ठिकाणी काय होतात, तर जीवन चांगल्या पद्धतीनं जगतात, ते वाढू शकतात या जंगलामध्ये, लक्षात ठेवा. In a way, forests protect wildlife. अशा पद्धतीने वाईल्ड लाईफला पण ते प्रोटेक्शन देत असतात. म्हणजे संपूर्ण पृथ्वीलाच एक प्रोटेक्शन देण्याचं काम, म्हणजे पृथ्वीला नरिश करण्याचं काम, फ्लरिश करण्याचं काम हे फॉरेस्टमुळे होत असतं, लक्षात ठेवा. इतके महत्वाचे पॉइंट्स आपण आता बघितले की कोणते कोणते त्याच्यामध्ये, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर काय होतं, रिड्युसेस होते. त्यानंतर सॉइल इरोजन होत नाही, प्रिव्हेंट सॉइल इरोजन. ओके. त्यानंतर पर्क्युलेशन ऑफ वॉटर त्यांच्यामुळे होतं. त्यानंतर फ्लड्स वर कंट्रोल ते करतात. त्यानंतर इव्हॅपोरेशन रिड्यूस करतात. त्यानंतर वाईल्ड लाईफला प्रोटेक्शन देतात आणि ऍटमॉस्फेरिक गॅसेस मध्ये देखील बॅलन्स निर्माण करतात. इतक्या प्रोटेक्टिव्ह कामं या फॉरेस्टमुळे घडून येत असतं. Forests give us timber for housing and furniture, besides various products like paper, rubber, and medicines. आता हे प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत, प्रोटेक्टिव्ह नाहीत. यांच्यामुळे आपल्याला उपयोग होतो या गोष्टींचा, लक्षात ठेवा. की आपल्याला लाकूड मिळतं हाऊसिंग आणि फर्निचरसाठी, पेपर मिळतो, लक्षात ठेवा. जो काही जी काही पानं असतात किंवा खोड असतं, फांद्या असतात, यांच्यापासून पेपर बनवला जाऊ शकतो. रबर, झाडाच्या बुंद्यातून अशा पद्धतीने कट्स पाडून अशा वर्तुळाकृती कट्स पाडतात, ज्या वरून खालीपर्यंत आलेल्या असतात, आणि मग त्या कट्स मधनं, खोडाच्या कट्स मधनं, फटीमधनं काय होतं, रबर बाहेर यायला सुरू होतं, आणि अशा पद्धतीच्या बादल्यामध्ये ते शेवटी गोळा केलं जातं. मग ह्याच्यापासून अनेक प्रोडक्ट्स बनवतात, पुढे येईल आपल्याला ते पाहायला. आणि मेडिसिन्स, सगळ्यात महत्वाचं जे आहे मानवाला उपयोगी ते म्हणजे मेडिसिन्स. वेगवेगळ्या रोगावर उपचार म्हणून ज्या आयुर्वेदिक शास्त्राचा उपयोग केला जातो, त्यामध्ये जी काही औषधं वापरली जातात, ती मेडिसिन्स ही सगळी या निसर्गामध्ये, या जंगलामध्ये लपलेली आहे, लक्षात ठेवा. आणि ती शोधून काढून मग त्याचा उपयोग केला जातो. These are some of the productive functions of forests. Let us understand the productive functions of forests in detail. We get strong and durable wood from trees like teak, mahogany, neem, acacia, and suba. काही मुली माईक चालू ठेवतात आणि घरामधली कामं करत बसतात, किंवा ते लक्ष देत नाहीत आपल्या तासांकडे, असं लक्षात आलेलं आहे माझ्या. कारण ते बाहेरच्या गप्पा ऐकू येतात तिथं, आणि त्या स्वतः बोलत असतात तिकडे. असं काही गोष्टी घडतायत, मला लक्षात आल्यात त्या. पण त्यांनी लक्ष द्यावं की आपल्याला इतर शाळेत जाता येत नाही, आणि शाळेत जे शिकवलं जाणार आहे ते आपल्याला तासामध्ये शिकायला मिळणार आहे, मिळत आहे, बघायला मिळत आहे. तर त्याचा त्यांनी फायदा करून घ्यायला पाहिजे, इकडे लक्ष द्यायला पाहिजे. पहा, तर सगळ्यात महत्वाचं जे लाकूड मिळतं ते या 5 प्रकारच्या झाडांपासून सर्वात जास्त मिळतं, लक्षात ठेवा. टीक म्हणजे सागवान, महोगनी म्हणजे शिसम, नीम म्हणजे कडुलिंब, अकेशिया म्हणजे बाबूळ, आणि सुबाबूळ, असे 5 प्रकारचे आहेत. याच्यातले लाकूड, काही लाकूड हे इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी वापरतात, तर काही प्रकारचे लाकूड हे जळणासाठी वापरतात, लक्षात ठेवा. म्हणजे अकेशिया आणि सुबाबूळ हे ज्वलनासाठी लागणारे वापरतात, आणि टीक, महोगनी, नीम हे इमारतीसाठी किंवा मग फर्निचरसाठी वापरतात. ठीक आहे. Wood is widely used for making furniture, farming implements, various other articles, and also in construction work. जे इतर ठिकाणी म्हणजे फार्मिंग इम्प्लिमेंट्स, म्हणजे जे काही शेतीची साधनं आहेत, जिथे लाकडांची गरज आहे तिथे अशा पद्धतीने ते वापरले जातात. आणि अदर आर्टिकल्स म्हणजे पेन्सिल, आपण जे काही वापरतो सिस पेन्सिल, त्याच्यामध्ये लाकडाचा भाग असतोच ना. आपण जेव्हा पेन्सिल शार्प करतो तेव्हा जे काही बाहेर पडतं त्यात लाकूड जास्त प्रमाणात असतं. हा, काय म्हणतात? वुडन स्केल. हा, वुडन स्केल, पट्ट्या असतात, लाकडी पट्ट्या असतात. पूर्वी लाकडी पाट्या असायच्या, ठीक आहे. नंतर आता त्या लोखंडी झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर इम्प्लिमेंट जे काही आहेत, आर्टिकल्स आहेत, ते या पद्धतीने लाकडापासून मिळवल्या जायच्या. We get various types of fibers, paper,
gum, and aromatic substances from forests. तर फायबर्स मध्ये त्यांनी तर प्लास्टिक दाखवलं असेल तर ते चुकीचं आहे. प्लास्टिक नाही तर धागे मिळतात आपल्याला. ठीक आहे, फायबर म्हणजे सर. धागे. हा बोला. सर व्हिडिओचा आवाज कम करा. हा ठीक आहे, ओके. नॅचरली त्याला 100 बनवत आपण. हा ओके. तर पेपर, गम, मी सांगितले पेपर लाकडापासून बनवतात किंवा पानापासून बनवतात. गम म्हणजे डिंक आपल्याला झाडाच्या बुंद्यापासून मिळतं, सतत ते मिळत राहतं. आणि अरोमॅटिक सबस्टन्सेस, विशिष्ट प्रकारचे तेल आपल्याला या झाडांपासून मिळत असतं. तर अशा पद्धतीने हे प्रोडक्टिव्ह फंक्शन्स या झाडाचे इथं दिसत आहेत. We get fragrant essential oils from lemongrass, vanilla, kevda, vetiver, that is khas, and eucalyptus. हे विविध प्रकारचे औषधी वनस्पती पण आहेत आणि सुगंधी द्रव्य पण आहेत. ठीक आहे. हा, तर आपल्याला यांचा उपयोग करता येतो. लेमन ग्रास हे औषधी वनस्पती आहे. ठीक आहे. हा, तर व्हॅनिला हे विशिष्ट प्रकारचं चव आहे, तुम्हाला माहित आहे. हा, केवडा, त्यानंतर खस आणि इकॅलिप्टिस हे वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी द्रव्य आहेत. लक्षात. We also get various fruits, स्क्रीन मी शेअर केलेली आहे, तुम्हाला रेंज कमी असल्यामुळे दिसत नसेल कदाचित. bulbs and roots, honey, sealing wax, katechu, dyes, आता हे इतर काही पदार्थ आहेत जे आपल्याला निसर्गापासून मिळतात. याच्यातलं नवीन काय काय, कटेचू म्हणजे काय तर कात, आणि डाय म्हणजे रंग. रंग देखील आपल्याला त्या वनस्पतींच्या वेगवेगळ्या झाडांच्या बुंद्यापासून आपल्याला तो मिळवता येतो. पानांपासून रंग मिळतात, तर अशा पद्धतीने रंग बनवण्यासाठी आपल्याला त्यांचा उपयोग होतो. वॅक्स म्हणजे काय, लाख. तर पळसाच्या झाडावर जे किडे वाढतात त्यांच्या तोंडातून जे काही द्रव बाहेर पडतो, त्याने त्या द्रवापासून लाख बनते. हनी म्हणजे मध. मधमाशी मोठ्या प्रमाणावर मध गोळा करते आणि झाडावर पोळा बनवून ती साठवते, तर तेव्हा मध मिळतं आपल्याला. बल्ब्स अँड रूट म्हणजे काय, कंदमुळे ज्याला म्हणतो आपण. ती कंदमुळे मोठ्या प्रमाणात जंगलात आपल्याला आढळतात. फळे मिळतात. हे सर्व आपल्याला प्रोडक्टिव्ह म्हणजे आपल्याला याचा उपयोग आहे म्हणून आपण या सर्व गोष्टी घेत असतो. from forests. Sandalwood and eucalyptus oil are used in cosmetics, युकॅलिप्टिस म्हणजे निलगिरीचे तेल, लक्षात ठेवा. आणि सँडलवूड म्हणजे चंदन. हा, तर यांचा उपयोग हा सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो. कॉस्मेटिक्स मध्ये हे वापरले जातात, साबणामध्ये वापरले जातात. त्यानंतर इसेन्स स्टिक म्हणजे अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो. तर हे सर्व मोठ्या प्रमाणात आपल्याला निसर्गापासून म्हणजे फॉरेस्ट पासून मिळत असतं. incense sticks, and soaps. Besides wood, there are many important medicinal plants like adulsa, bael, neem, periwinkle, हे जे आहेत ही आयुर्वेदिक वनस्पती आहेत आणि त्यांचा आपल्याला कुठे ना कुठे औषधामध्ये उपयोग होत असतो. बघत आपण, ते सांगतील आपल्याला टप्प्याटप्प्याने कोणत्या वनस्पतीचा कशासाठी उपयोग केला जातो. cinnamon, cinchona, ashwagandha, shatavari, amla, hirda, behda, tulsi, which are found in forests. हे आपल्याला आजूबाजूलाही मिळत असतात. Adulsa is effective in treating cough and cold. म्हणजे सर्दी आणि खोकला जेव्हा होतो, कफ म्हणजे खोकला, कोल्ड म्हणजे सर्दी, तर याच्यावर उपचार म्हणून अडुळसाची जी काही भुकटी असते किंवा अडुळसाच्या भुकटीपासून बनवलेल्या गोळ्या पण असतात, त्या पाण्यामध्ये उकळून आपल्याला ते पाणी काढा म्हणून घेता येतं आणि त्यावेळेस सर्दी आणि खोकला कमी होतो. लक्षात ठेवा. आणि हे आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्याला लिहून दिलेलं आहे आणि आपण त्याचा फक्त आता ही पण वनस्पती ओळखून त्याचा कसा उपयोग करायचा हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचे फुलं अशी असतात, पानं अशी असतात, त्याच्यावर आपण अडुळसा ओळखू शकतो. Bael is used to treat diarrhea. Cinnamon डायरिया म्हणजे काय तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जुलाब लागतात, मग त्यावेळेस बेल या वनस्पतीच्या पानांचा या ठिकाणी उपयोग केला जातो. ठीक आहे. हा, त्यानंतर सिनामॉम also treats diarrhea as well as nausea. Neem is effective for fever and cold. नीम म्हणजे कडुलिंब. तापेमध्ये याच्या पानांना उगाळून त्याचा काढा देखील आपण जर घेतला तर ताप कमी होऊ शकतो आणि सर्दी पण कमी होते. Periwinkle is used in the treatment of cancer. पेरिविंकलच्या फुलांचा उपयोग केला जातो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. लक्षात ठेवा, फुलं असतात पेरिविंकलची. And cinchona can treat malaria. Ashwagandha is known to calm the nervous system. आपली जी काही चेता संस्था आहे, नर्वस सिस्टीम, विचार करण्याची जी क्षमता आहे ती वेगाने व्हावी, चांगली राहावी, नर्वस होऊ नये आपण,
किंवा आपल्या शरीरात नेहमी उत्तेजना राहावी, सतत उत्साह राहावा म्हणून अश्वगंधा घेतली जाते. लक्षात ठेवा, अश्वगंधे या पानापासून बनवलेली पावडर ती वापरली जाते. It eases stress and gets rid of sleeplessness. Shatavari is a very important herb. हे पण खूप चांगलं आहे. गरोदर माता ज्या असतात त्यांना बाळणपणाच्या आधीच शतावरीचं जे काही चूर्ण आहे ते दिलं जातं. त्याच्यामुळे जे काही बाळ होणार आहे त्याला जे काही आईचं दूध मिळणार आहे ते चांगल्या पद्धतीने जास्त प्रमाणात मिळू शकतं. हे शतावरीचा हा गुणधर्म हा खूप फायदेशीर आहे, लक्षात ठेवा. It is well known for its effects on the female reproductive system. It enhances breast milk production. Amla is a rich source of vitamin C. आमला हे तर पृथ्वीवरचं अमृतच आहे, लक्षात ठेवा. आमला, जी व्यक्ती आमला म्हणजे आवळ्याचं च्यवनप्राश खाते आहे किंवा आवळा तरी किमान खाते आहे, दररोज सकाळी एक तरी आवळा खाते आहे, त्या व्यक्तीला कुठलेच आजार होत नाहीत. हे सिद्ध झालेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बारीक सारीक आजार तर त्याच्यापासून लांबच राहतात, पण त्याच्या शरीरामध्ये एक वेगळं चैतन्य किंवा उत्साह, ताकद ही या आवळ्यामुळे निर्माण झालेली असते. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी बरोबर इतरही अनेक चांगले चांगले घटक याच्यात आहेत. It is a primary ingredient in an ancient Ayurvedic medicine and health supplement called Chyawanprash. म्हणजे जेव्हा जेव्हा काहीतरी आजार लोकांना व्हायचे तेव्हा वैद्य या आवळ्याचा उपयोग आधी करायचे. आवळ्या त्याला खायला द्यायचे. आवळ्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत किंवा काढा आहे किंवा जे काही चूर्ण आहे ते औषधामध्ये आधी वापरलं जायचं, लक्षात ठेवा. आता च्यवनप्राश मिळत आहेत. आवळ्याचं च्यवनप्राश थंडीच्या दिवसामध्ये रोज सकाळी 1 चमचा जर तुम्ही खाल्लात तर वर्षभर तुम्हाला कुठले आजार होत नाहीत. किमान 4 महिने तरी तुम्ही च्यवनप्राश खाल्ले पाहिजे. आता डिसेंबरचा महिना गेला, नोव्हेंबरचा पण गेला, 2 महिने गेले, राहिले 2 महिने, जानेवारी फेब्रुवारी, किमान 2 महिने तरी तुम्ही रोज सकाळी 1 चमचा च्यवनप्राश खा. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर 4 माणसं असतील तर तुम्हाला 1 किलो च्यवनप्राश 1 चमच्याच्या हिशोबाने जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 दिवस पुरतं ते. आणि साधारण 300-350 रुपये किंमत आहे च्यवनप्राशची. चांगल्यातला चांगला च्यवनप्राश जरी घेतला तुम्ही डाबरचा वगैरे किंवा पतंजलीचा तर तुम्हाला तो 300 रुपये. माझा आवाज ऐकू येत नाही का? येतोय सर, परफेक्ट येतोय सर. येतोय सर. तर ज्यांना आवाज कमी येतोय त्यांनी त्यांच्या हेडफोनचा आवाज वाढवा, म्हणजे त्यांना तो आवाज व्यवस्थित ऐकू येईल. किंवा हेडफोन काहीतरी चुकीचे बसलेत का बघा. ओके, चला पुढे जाऊया. तर च्यवनप्राश मध्ये आवळा हा फार महत्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. आणि आवळ्याचं च्यवनप्राश खाणं खूप चांगलं असतं, हे या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे. Hirda is effective in fighting digestive disorders. तर हिरडा आणि बेहडा, आवळा, हिरडा, बेहडा हे 3 फळं आहेत की जे आपल्या शरीरातील जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहेत त्याला खूप चांगल्या पद्धतीने ते वर्कआउट करून आणतात. म्हणजे जर एखादी पचनशक्ती कमी झाली असेल किंवा खाल्लेलं पचत नसेल वेळेवर किंवा त्याला भूक लागत नसेल किंवा मग त्याला त्याचं पोट साफ होत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी हे 3 फळं एकत्र करून, म्हणजे आवळा, हिरडा आणि बेहडा हे 3 फळं एकत्र करून एक त्रिफळा चूर्ण बनवलेलं, लक्षात ठेवा. डॉक्टरना विचारा तुम्ही ते प्रमाण किती घ्यायचं वगैरे, आणि ते उकळत्या पाण्यात किंवा कोमट पाण्यात घ्यायचं का हे डॉक्टर सांगतात. आणि त्यानुसार जर तुम्ही ते घेतलं तर लगेच तुम्हाला आराम मिळतो, तुम्हाला भूक लागायला लागते, तुमच्या शरीरामध्ये उत्साह वाटायला सुरू होतो. म्हणजे ह्या गोष्टी आपोआपच घडायला सुरू होतात. म्हणजे इतकी उत्कृष्ट ही औषधी वनस्पती आहे. Beda is also useful in strengthening the stomach and also to treat throat and respiratory problems. Tulsi can give relief from respiratory problems. जर तुम्हाला श्वसनाचे विकार झाले असतील, म्हणजे खोकला, सर्दी झाला असेल तर तुळशीची पानं तुम्ही उकळून घेऊन तुम्ही काय करू शकता, तो काढा पिऊ शकता. तर त्या तुलसी अर्क देखील तयार करता येतो डिस्टिलेशन प्रोसेस मधून. डिस्टिलेशन माहिती आहे ना तुम्हाला? साखर आणि मीठ घालून आपण उकळलं होतं त्याला, मग पाणी एका बाजूला कंडेन्सरच्या माध्यमातून लिक्विड करून घेतलं होतं परत, होय ना? तर तसंच डिस्टिलेशन प्रोसेस या तुळशीचं करता येतं. म्हणजे तुळशीची पानं पाण्यात चुरायची आणि त्या पाण्याला काय करायची, उष्णता द्यायची. उकळल्यानंतर तुळशीचा अर्क जो आहे त्याची वाफ होते आणि ती वाफ आपण कंडेन्सरच्या माध्यमातून पुढे घेऊन काय करायचं, त्याचं परत लिक्विड करायचं. म्हणजे अशा पद्धतीनं तुळशीचा अर्क तयार करता येतो घरातल्या घरात. आणि आपण किंवा तुळशीची वाफ जरी घेतली तुम्ही, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सर्दी खोकला झाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुळशीची पानं पाण्यात घालून त्याची वाफ जरी घेतली तरी त्याच्यात तुम्हाला तुळशीचा अर्क जाणवेल की आपल्या नाकातून तुळशीचा अर्क आत चाललाय शरीरामध्ये. आणि ते देखील खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला लवकर आराम पडतो त्याच्यातून. And can also be used in the treatment of insect bites
fever, and skin disorder. याचाच पाला जर तुम्ही चुरून जर समजा हातात चुरून जर जखमेवर लावला तर जखम बरी होते. त्याचबरोबर ताप आला असेल तर त्याचा काढा पिल्यानंतर तुम्हाला ते बरं वाटायला सुरू होतं. स्किन इन्फेक्शन झाले असतील म्हणजे त्वचेवर पुरळ आले असतील किंवा लाल फोडी आल्या असतील तर तुम्ही तिथे तुळशीचा पाला हा काय करायचा, चुरायचा त्या ठिकाणी. चुरायचं म्हणजे काय, बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्याला बोटांनी चोळायचं. मग त्या ठिकाणी एक पेस्ट तयार होते, ती पेस्ट लावायची. म्हणजे अशा पद्धतीने तुळशीचे छोटे छोटे या गोष्टीतून आपल्याला खूप मोठे मोठे उपयोग या ठिकाणी होत असतात. There are innumerable products that can be made from rubber. आता जंगलातून मोठ्या प्रमाणात जे रबर मिळतात, रबर शेती पण करतायत लोक. म्हणजे रबराचं झाड शेतात लावायचं आणि अशी भरपूर झाडं लावल्यानंतर त्या झाडांपासून रबर मिळतं आणि हे रबर आपल्याला आपण कारखान्यांना विकू शकतो आणि कारखान्यातनं काय होतं, या पद्धतीने रबराच्या वस्तू बनवल्या जात असतात. हो, ठीक आहे. पहा, त्यामध्ये रबर टॉईज आहेत, म्हणजे रबराचे जे काही खेळणे असतात ती तयार करतात. रबर बँड्स, आपण जो खोड रबर वापरतो ना, तो पण अशाच रबर पासून बनवतात. रबर टायर्स, आता जे गाड्या आहेत, गाड्यांना जी टायर्स आहेत ती या रबरापासून बनवलेली असतात. स्टेथोस्कोप हे देखील रबरापासून बनवतात. त्याचं जे वरचं आवरण आहे ते रबरापासून बनवतात. मला वाटतं पुढच्या वर्षी तुम्हाला वल्कनायझेशन नावाचा एक भाग आहे, वल्कनायझेशन 8वीला असणार आहे. तो वल्कनायझेशन मध्ये रबर वापरतात, रबर आणि त्या ठिकाणी सल्फर वापरतात. हे तुम्ही शिकाल पुढच्या वर्षी कसं करतात, ती प्रोसेस पण त्या धड्यामध्ये आहे. पुढच्या वर्षी आपण याचा अभ्यास करणार आहोत, कसं रबरापासून ह्या गोष्टी बनवतात. Rubber toys, rubber bands, tires for vehicles, and some equipments used in the medical field are made from rubber. If rubber would not be available, we would have to do without many such useful things. Nowadays, the hazardous impact of clearing forests is becoming evident. काय होत आहे आता वरच्यावर, झाडांची तोड केली जाते वगैरे, कटिंग ऑफ द ट्रीज फ्रॉम द फॉरेस्ट, आणि फॉरेस्ट पण हळूहळू कमी होत चाललेले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे काय, तर आपल्या ग्लोबल टेम्परेचर वाढणार आहे. लक्षात ठेवा, वैश्विक तापमान वाढत जाणार आहे. आता टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत महाराष्ट्रात तरी दिसायला लागलेलं आहे आणि भविष्यात आणखी वाढणार आहे. आणि आपण जास्तीत जास्त 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तग धरून ठेवू शकतो स्वतःला. 50च्या पुढे जर टेम्परेचर गेलं तर आपल्या शरीराची लाही व्हायला सुरू होते. आपल्याला काही करमणार नाही, बसलं तरी करमणार नाही, उभारलं तरी करमणार नाही. तुम्ही एसी देखील 45च्या पुढे काम करत नाही. लक्षात ठेवा, एसी बंद पडतो 45च्या पुढे. त्याला तेवढी थंड हवा तयार करता येत नाही, तेवढी गरम हवेतनं थंड हवा तयार करता येत नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय की आपण आता थंड हवा पाहिजे असेल तर तुम्हाला झाडं लावावं लागतील. आता मी काल पुण्याला गेलो होतो, पुण्यामध्ये दिवसभर थंड हवा होती. मी विचारलं इथं कसं काय, ते म्हणले पुण्याचं तापमानच कमी असतं नेहमी, त्यामुळे इथे थंड हवा असते. पावसाळ्यात आलं तर पाऊस भरपूर, थंडीत आलं तर थंडी भरपूर, आणि उन्हाळ्यात मात्र ऊन कमी. म्हणजे तिथलं वातावरण असं काय, तर आजूबाजूला डोंगर आहेत आणि भरपूर त्या ठिकाणी फॉरेस्ट आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचं तिथलं टेम्परेचर आहे. आपल्याला पण हे टेम्परेचर या पद्धतीने मेंटेन करता येऊ शकतं जर आपण भरपूर झाडं लावली. जिथे जागा मिळेल तिथे झाडं लावली तर आपल्या सोलापूरचं टेम्परेचर पण कमी होऊ शकतं. आम्ही देखील लहानपणी उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये खेळायचो, पण इतकं ऊन नसायचं जेवढं आता आहे. त्यावेळेस फार झालं 38, 39, 40 पर्यंत टेम्परेचर जायचं. त्यामुळे 40 टेम्परेचरला काय वाटायचं नाही किती खेळलं तरी उन्हामध्ये. पण आत्ताच्या टेम्परेचरला उन्हामध्ये खेळताच येत नाही मुलांना, कारण त्याच्यामुळे काही वेगळे साईड इफेक्ट्स व्हायला लागलेले आहेत. मग हे असं होऊ नये, टेम्परेचर पुन्हा नॉर्मल व्हावं म्हणून आपण झाडं लावणं गरजेचं आहे. ती मोठी मोठी झाडं लावणं गरजेचं आहे. ही झाडं लावायची नाहीत आपल्याला, सप्तपर्णी सारखी झाडं लावायची नाहीत. लक्षात ठेवा, आपल्याला मोठी मोठी वृक्ष म्हणजे वड, आंबा, पिंपळ अशा पद्धतीची झाडं आपल्या घराच्या आजूबाजूला लावायची, शेतात लावायची आहेत. लक्षात ठेवा. We know that trees absorb large quantity of carbon dioxide, making the air pure. हे आपण शिकलो. Clearing of forests would increase the level of carbon dioxide in the air. या झाडामुळेच वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड कमी होतं आणि ऑक्सिजन वाढतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि झाडं जर तोडली गेली तर काय होईल, ऑटोमॅटिकली ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत जाईल आणि कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढत जाईल आणि प्रदूषण वाढेल, पोल्युशन वाढेल. आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचा आणखी एक गुणधर्म आहे की तो हीट ऍब्झॉर्ब करून ठेवतो स्वतःमध्ये. म्हणजे सूर्यप्रकाशाची जेवढी हीट आपल्या पृथ्वीवर येते आहे लाईटच्या माध्यमातून, ती हीट कार्बन डायऑक्साईड वाढल्यावर हीटही वाढेल आणि त्यामुळे टेम्परेचर वाढेल. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे आपोआपच काय होईल, या ठिकाणी मग आपल्याला उकाडा निर्माण होईल, या ठिकाणी जाणवेल. म्हणजे ह्या पुढच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आतापासून आपण झाडं लावणं गरजेचं आहे. The oxygen content would be depleted. डिप्लीट होणे म्हणजे कमी होणे. डिप्लिशन म्हणजे कमी होणे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. There can also be adverse effects like soil erosion, irregularity of rainfall, climate change. हे आपल्याला जाणवायला लक्षात द्या. सॉइल इरोजन म्हणजे काय,
फक्त पाण्यानेच माती वाहून जाते अशी नाही, तर जर माती मोकळी राहिली तर ती वाऱ्याबरोबर पण उडून जाते. तुम्ही धूळ बघितली असेल, मोठ्या वादळामध्ये धूळ किती उडते तुम्हाला माहिती आहे. तर ही एका ठिकाणची माती काय होते दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडते. हे लक्षात ठेवा. ते पण सॉइल इरोजन आहे, वाऱ्याने माती उडून जाते. कोण आहे? येतोय सर. येतोय सर आवाज. सर आवाज येतोय. येतोय. हा ठीक आहे, आपल्याकडे आता 4 मिनिट उरलेले आहेत, आपण कंटेंट बघूयात. येतोय आवाज? ज्यांना आवाज टेक्निकलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ग्रुपवर डिस्कस करावं त्या संदर्भात. आपण ग्रुपवर विचारत कोणाला आवाज येत नव्हता आणि मग त्यांचा प्रॉब्लेम सर सॉल्व्ह येतोय. हा ठीक आहे ठीक आहे. सर ओके येताय. ओके, चला पुढे जाऊयात. येतोय आवाज. फ्लड्स म्हणजे काय? महापूर. तुम्ही बघत असाल तर आता महापूर येण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पावसाळ्यामध्ये ठराविक ठिकाणी खूप पाऊस पडतो आणि ठराविक ठिकाणी पाऊसच पडत नाही. जिथे पाऊस पडत नाही तिथे ड्रॉट म्हणजे दुष्काळ तयार होतो आणि जिथे खूप पाऊस पडतो तिथे फ्लड्स म्हणजे महापूर यायला सुरू होतात. ठीक आहे, म्हणजे अशा गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत, दिसतंय आपल्याला. हे लक्षात आपण बघणार आहोत या सगळ्या गोष्टी. इतका महापूर येईल ना की काहीच टिकणार नाही, सगळंच वाहून जाईल आणि असा दुष्काळ पडेल ना की काहीच पिकणार नाही 3-3, 4-4 वर्ष. असं आपण बघणार आहोत, कारण जंगलांचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे आपल्या काळामध्ये, आपल्या पिढीला लक्षात बघायला मिळेल ते. तर ते बघायला मिळू नये हे मला वाटतं, पण पर्यायाने लोक जंगलतोड प्रचंड मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि ते कधी ना कधी संपणार आहेत जंगल, आणि तेव्हा आपणही संपणार आहोत. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर जागतिक तापमान वाढ ही व्हायला लागलेली आहे. कारण झाडच नसतील तर वातावरणात ओलावा कोण निर्माण करणार, कार्बन डायऑक्साईड कोण काढून घेणार, ऍटमॉस्फिअर मधलं बॅलन्स कोण करणार. तर मेन वनस्पतीच राहणार नाहीत तर आपोआपच ग्लोबल वॉर्मिंग होत जाईल. लक्षात ठेवा, सगळे टेम्परेचर वाढत जाईल आणि जे काही मोठे मोठे हिमनग आहेत आर्टिक आणि अंटार्क्टिक या आयलंडवर किंवा खंडावर म्हणा, ठीक आहे, तर कॉन्टिनेंटल त्याला म्हणतो आपण. तर ते एक प्रकारचे काय आहेत तर खंड आहेत. तर त्या ठिकाणचे इतकं प्रचंड मोठे मोठे हे बर्फाचे डोंगर आहेत. जर ग्लोबल वॉर्मिंग झालं तर त्या ठिकाणी काय होईल, सगळं वितळून जाईल बर्फ आणि वितळलेलं बर्फ समुद्राला मिळेल आणि समुद्राची पाण्याची पातळी वाढेल आणि मग सगळे जे काही जमीन आहे ती सगळी जमीन समुद्राच्या पाण्यात मिसळून जाईल आणि मग आपल्याला राहायला फिरायला देखील जागा राहणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचे संकट भविष्यामध्ये येऊ शकतं हे शास्त्रज्ञांनी प्रिडिक्ट केलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी ओळखलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. त्यामुळे आता काळजी. global warming, etc. Wild animals would become extinct. हे धोके सांगितलेत की जंगलच नाही नष्ट झाले तर तिथले प्राणी पण नष्ट होतील. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे वनस्पती संपदा नष्ट झाली की आपोआपच सगळ्या गोष्टी नष्ट व्हायला सुरू होतात. Forests provide us with many protective and productive uses